लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता पार्थ आणि काव्या चाललेले असताना काही गुंड काव्याला आता छेडण्याचा प्रयत्न करत असतात. त्यावेळी पार्थ त्यांना चांगलाच बिन पाण्याने धुवून काढतो. तर दुसऱ्या बाजूला रम्याच्या ज्या काही काव्याला टोमणे मारण्यावरती जीवा चांगली तिची मस्ती जिरवतो. आता नेमकं काय काय घडतं हे सगळं बघूया आपल्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतोय की पार्थ आणि काव्या हे दोघंजण निघालेले असतात. आता पार्थने काव्याला घेऊन जाण्यासाठी चक्क जीप काढलेली असते. काव्या म्हणते, बाप रे देशमुख, मी फक्त तुम्हाला सोडायला या म्हटलं होतं, तुम्ही एवढ्या जोशमध्ये याल असं वाटलं नव्हतं मला. पार्थ म्हणतो, आता बसाल. तशी लगेचच काव्या जीपमध्ये बसते. पार्थ आणि काव्या आता तिकडनं निघतात. आता दोघंजणं छान चाललेले असतात. काव्या पार्थला म्हणते, काहीतरी म्युझिक साऊंड वगैरे सुरू करा ना पार्थ. त्यावर पार्थ म्हणतो, आपण पिकनिक करायला चाललो आहे, परीक्षेला चाललो आहे ना आपण, म्युझिक कसली ऐकायची आहे काव्या तुम्हाला? अभ्यास करा, पुस्तक वाचा, तुमचं छान अभ्यासात मन लागावं, तुम्ही पुस्तक वाचावं म्हणून मी चांगली एवढी उघडी खुली गाडी काढली आहे. त्यावर काव्या लगेचच हो वाचते, पुस्तकच वाचते असं म्हणते आणि लगेचच आता काव्या ही पुस्तक वाचायला घेते. आता काव्या पुस्तक वाचत असते. पार्थ ड्राईव्ह करत असतो. मध्ये मध्ये काव्याकडे बघत असतो. काव्या चोर नजरेने पार्थकडेच बघत असते. काव्या लगेचच आता पार्थला सांगते, देशमुख शांतपणे गाडी ड्राईव्ह करा, उगाच माझ्याकडे बघू नका. माझ्याकडे बघता बघता गाडी रॉंग साईडला चालली आहे. तसा लगेचच पार्थ म्हणतो, काव्या पुस्तक वाचा त्यापेक्षा. आणि मग काव्या पुस्तक वाचू लागते पुन्हा एकदा. आता अचानक पार्थमध्येच गाडीला ब्रेक मारतो. काव्या म्हणते, बघा म्हटलं होतं ना गाडी रॉंग साईड चालली आहे. तसा लगेचच पार्थ म्हणतो, मी नाही रॉंग साईड चाललो आहे, मी बरोबर चाललो आहे, समोर बघा. काव्या समोर बघते तर समोर आता नो एंट्री असं मोठं लावलेलं असतं. त्याबरोबर पुढे खूप गर्दी जमलेली बघून पार्थ म्हणतो, थांबा मी बघतो नेमकं काय झालं आहे. आणि मग तो तिथे उभ्या असलेल्या एका हवालदाराला विचारतो, काय झालं आहे तिकडे, का थांबवल्या आहेत गाड्या अशा? त्याबरोबर तो हवालदार सांगतो, साहेब अहो पुढे एक खूप मोठा अपघात झाला आहे पुणे हायवेवरती, त्यामुळे गाड्या इथेच थांबवल्या आहेत. पुणे हायवेवरती कुणालाही जाण्याची परवानगी नाही आहे, तुम्हाला इथूनच मागे जावं लागणार आहे. त्यावर पार्थ म्हणतो, काय मागे जावं लागणार आहे? अहो पण हे कसं शक्य आहे? कमीत कमी किती वेळ लागेल ही सगळी ट्रॅफिक हलायला? त्यावर आता तो हवालदार सांगतो, कमीत कमी 7-8 तास तरी लागतील बघा साहेब, सगळं व्यवस्थित क्लिअर करून घ्यायला. त्याबरोबर काव्या म्हणते, काय 7-8 तास? तसा लगेच पार्थ म्हणतो, इट्स ओके, तुम्ही उगाच पाणी खोण्याची गरज नाही आहे काव्या, आपण 1 डे प्रायर निघालो आहे, त्यामुळे तुम्ही वेळेवरती परीक्षेला पोहोचाल, सो यू डोंट वरी. ठीक आहे, थँक्यू सो मच. एवढं बोलून आता लगेचच पार्थ हा तिकडनं टर्न घेतो. काव्या म्हणते, आता आपण काय करायचं? पार्थ म्हणतो, अहो मी बरोबर असताना तुम्हाला काळजी करायची काय गरज आहे? आणि मग आता पार्थ आणि काव्या एका आडमार्गाने गाडी काढून निघालेले असतात. आता रस्ता थोडा जंगली असतो आणि चुकून पार्थच्या गाडीचा टायर पंक्चर होतो. आता गाडीचा टायर पंक्चर झाल्यावर काव्या म्हणते, काय झालं देशमुख, आता काय झालं, आता का गाडी थांबवलीत? तसा पार्थ म्हणतो, गाडीचा टायर पंक्चर झाला आहे. काव्या म्हणते, काय हे, किती अडचणी येत आहेत आज आपल्या प्रवासात? त्यावर पार्थ म्हणतो, तुम्ही का काळजी करताय, मी आहे ना बरोबर, गाडीत स्टेपनी आहे, मी टायर काढतो आणि चेंज करून घेतो, तुम्ही गाडीतच बसा, खाली उतरू नका, अभ्यास करा. त्यावर काव्य लगेचच होकार देते. पार्थ म्हणतो, फक्त हो बोलू नका हा काव्या, खरंच पुस्तक वाचा, खरंच तुमची परीक्षा खूप जवळ आली आहे, अगदी काही तासात परीक्षा आहे तुमची. त्यावर काव्य म्हणते, कळलं मला. आणि पार्थ खाली उतरून आता स्टेपनी बदलत असतो. इतक्यात आता इकडे काव्याला बराच वेळ गाडीत बसून पुस्तक वाचून अभ्यास करून बोर झालेलं असतं आणि बाजूला परिसरसुद्धा चांगला सुटसुटीत दिसत असतो. आणि त्यामुळे मग आता काव्या गाडीतनं खाली उतरते आणि मग आता ती पार्थजवळ येते आणि पार्थला विचारते की पार्थ अजून किती वेळ लागेल तुम्हाला काम करायला? पार्थ म्हणतो, काव्या थोड्या वेळात होईलच, पण तुम्ही गाडीतनं खाली कशाला उतरलात? मी तुम्हाला सांगितलं होतं ना की गाडीतच बसून राहा म्हणून. जा गाडीत बसा आणि पुस्तक वाचा. हे बघा, तुमचा वेळ सध्या खूप महत्त्वाचा आहे, एक मिनिटसुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि तुम्ही असा वेळ वाया घालवताय. जा बरं, गाडीत बसा आणि शांतपणे बसून पुस्तक वाचा आणि मी हे टायर पंक्चर काढून येईपर्यंत जरा आराम करा.
त्याबरोबर काव्या म्हणते मी बघते ना, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. त्यावर पार्थ म्हणतो अहो मी तुमच्याचसाठी बोलत होतो, हा रस्ता तसा फार बरा नाही आहे. काव्या म्हणते मला काय कोण करणार आहे इथे, आणि काव्य कोणाला घाबरत नाही, तुम्हाला तर माहितीच आहे की. आणि माझ्याबरोबर एवढा माझा डॅशिंग हँडसम नवरा असताना कोण येणार आहे बरं इथे. त्यावर पार्थ म्हणतो तुम्ही काही ऐकणार नाहीच आहात ना. काव्या म्हणते देशमुख प्लीज. त्यावर पार्थ म्हणतो ठीक आहे फिरा आसपास, पण लांब कुठे जाऊ नका. काव्या म्हणते हो नाही जाणार कुठेच लांब. आणि त्यानंतर मग काव्या आता तिथल्या तिथे आसपास फिरत असते, बघत असते आसपासचा परिसर. आणि आता अचानक तिकडनं काही गुंड चाललेले असतात ज्यांचं लक्ष काव्यावरती पडतं. त्यातला एक जण दुसऱ्याला म्हणतो ते बघ पाखरू. त्याबरोबर लगेचच दुसरा म्हणतो शहरी दिसतंय. तसा तिसरा म्हणतो चला पकडून बघूया येतो काय आपल्या हातात. आणि मग आता लगेचच ते तिघही जण काव्याच्या जवळ येतात. आणि आता काव्याला लगेचच ते म्हणायला लागतात की काय ग काय मस्त दिसतेस, एकटीच हरवलीस वाटते इकडच्या भागात, काय येऊ का सोडायला, काही मदत करू का तुमची वाट हुडकून द्यायला. त्याबरोबर लगेच आता काव्या म्हणते कोण आहात तुम्ही लोक. त्याबरोबर लगेचच ती लोक म्हणतात अगं आम्हाला हे प्रश्न तुम्ही नाही विचारायचे, आम्ही विचारणार हे प्रश्न तुम्हाला. तुम्ही शहरातलं पाखरू दिसताय ना, तुम्ही कुठून आलाय, कुठल्या शहरातनं आलाय, नाजूक दिसताय लय म्हणून विचारायलो आहे. सांगा कुठनं आलाय तुम्ही, आमची काही मदत हवी का तुम्हाला. त्याबरोबर आता दुसरा म्हणतो अरे विचारायलाच काय, मदत तरी असणी लागणारच आहे की, चला आम्ही मदत करतो. आणि मग आता ते काव्याला तिकडनं हात लावण्याचा प्रयत्न करतच असतात. इतक्यात पार्थ तिकडे येतो आणि पार्थ म्हणतो काय चाललंय, लांब व्हा पहिलं त्यांच्यापासून, आणि काय चाललंय का हे सगळं. त्याबरोबर लगेचच ती लोक म्हणतात तू कोण आहेस, बाजूला तुझा काय संबंध. त्याबरोबर पार्थ म्हणतो माझा काय संबंध, दाखवतोच आता तुझ्या आत्ता माझा काय संबंध ते. आणि मग आता पार्थ त्या लोकांना मारायची सुरुवात करतो. आता पार्थ इतका त्या लोकांना मारतो, तुफान मारतो, मारतो. आणि मग शेवटी सांगतो बायको आहे माझी, माझ्या बायकोला तुम्ही छेडायचा प्रयत्न केलात. आणि मग तुमच्यात तर आता असं म्हणत ते गुंड पळत पुढे जातात, तर पार्थ त्यांच्या मागे चाललेला असतो. त्यावेळी काव्या पार्थला थांबवते आणि म्हणते देशमुख प्लीज बस थांबा, अहो काय चाललंय तुमचं, गेली ती लोक गेली, थांबा शांत व्हा देशमुख. त्याबरोबर पार्थ रिलॅक्स होतो. काव्या म्हणते सॉरी जर तुम्ही मला सांगत होतात की नको येऊ बाहेर तर मी तुमचं ऐकायला हवं होतं, मी गाडीच्या बाहेर नको पडायला हवं होतं, पण मला वाटलंच नव्हतं की हे असं काहीतरी घडेल म्हणून, नाहीतर मी गाडीतनं खाली आलेच नसते. चला आपण गाडीत बसू, झालं ना तुमचं टायरचं पंक्चर काढून, चला. मग आता पार्थ आणि काव्या दोघंही जण गाडीत बसतात. आणि मग आता लगेच काव्या ही पार्थला म्हणत असते पण पार्थ एका अर्थी मी गाडीतनं खाली उतरले ते बरंच झालं, जर मी गाडीतनं खाली उतरले नसते तर मला माझ्या या हँडसम देखण्या रुबाबदार नवऱ्याचा हा डॅशिंगनेस बघता आला नसता ना. बाय द वे तुम्ही तुमच्या हँडसम लुकपेक्षा ना डॅशिंग लुकमध्ये खूप भारी दिसता, मला खूप आवडला आहे तुमचा हा डॅशिंग लुक. तसा पार्थ काव्याकडे बघतो. काव्या म्हणते बाप रे माझी परीक्षा आहे बाबा, मला खूप अभ्यास आहे. आणि लगेचच ती पुस्तक वाचू लागते. आता या टायर वगैरेचं पंक्चर काढण्यात, गुंडांबरोबर मारामारी करण्यात, तिथे पण पुणे हायवेवरती जे काही ट्रॅफिक लागलं होतं तिथे थांबण्यात पार्थ आणि काव्याचा खूप वेळ वाया गेलेला असतो. आणि त्यामुळे त्यांना ज्या त्यांच्या हॉटेलवरती पोहोचायचं असतं तिथे पोहोचायलाच त्यांना खूप रात्र होत असते. आता जवळपास रात्रीचे 1-1:30 वाजलेले असतात. काव्या म्हणते देशमुख आपल्याला अजून किती वेळ लागेल हो पोहोचायला. पार्थ म्हणतो काव्या वेळ तर लागेल कारण आपल्याला वळसा घेऊन जावं लागलं आहे. काव्या म्हणते देशमुख मला खूप भूक लागली आहे आत्ता, म्हणजे अगदी इतकी भूक लागली आहे की पोटात आता उंदीर डान्स करायला लागलेत आणि भूक लागली असं म्हणतात आणि आता भुकेने ते उंदीर मरतील. त्याबरोबर पार्थ म्हणतो काव्या थांबा बरं जरा, आपण बघूया पुढे आपल्याला काहीतरी नक्की सापडेल. त्यानंतर मग पार्थ आणि काव्या आता गाडी तशीच चालवत पुढे येतात. आता पुढे आल्यावर त्यांना एक ढाबा सापडतो. पार्थ म्हणतो तिथे लाईट दिसत आहेत, मे बी तिथे काहीतरी खायला सापडेल, चला बघूया. आणि मग पार्थ आणि काव्या त्या ढाब्यावरती येतात. पार्थ म्हणतो ढाबा आहे, चालेल जेवायचं इथे. त्यावर काव्या म्हणते हो चालेल चला. त्याबरोबर मग आता पार्थ आणि काव्या त्या ढाब्यावर उतरतात. आता तो ढाबा बंदच करत असतो तो मालक. इतक्यात पार्थ आणि काव्य तिकडे जाऊन काही खायला मिळेल का असं विचारतात. त्यावर तो माणूस सांगतो माफ करा आत्ता सगळं संपलं आहे, मी सुद्धा बंद करूनच निघालो होतो सगळं.
त्यावर काव्या म्हणते काहीच नाही आहे का, कारण आम्हाला खरंच खूप भूक लागली. त्याबरोबर मग तो ढाब्याचा मालक सांगतो मी माझ्यासाठी 1 प्लेट मिसळ ठेवली होती, जर तुम्हाला चालणार असेल तर तुम्हीही खा, मी दुसरं काहीतरी खाईन. त्याबरोबर मग काव्या म्हणते ठीक आहे चालेल, करा आम्हाला तुम्ही सर्व वाढा. त्याबरोबर मग आता पार्थ आणि काव्या दोघंजणं तिथे बसतात. आता काव्याला इतकी भूक लागलेली बघून पार्थला प्रश्न पडतो की काव्याची भूक राहील का. पार्थ तिला विचारतो तुमची भूक मिटेल ह्याने. त्यावर काव्या म्हणते आपण दोघंजणं शेअर करू, आणि तसंही आता आपल्याला हॉटेलवर पोहोचायला कितीसा वेळ आहे. पार्थ म्हणतो नाही नको, इट्स ओके, मला फार भूक नाही आहे, तुम्ही खाऊन घ्या, मी हॉटेलवरती पोहोचल्यानंतर मग जेवण मागवेन आणि जेवून घेईन, तुम्ही खा, तसंही तुमची उद्या परीक्षा आहे, तुम्ही खा आणि जरा वेळ झोपा आता गाडीतच, म्हणजे तुम्हाला उद्या सकाळसाठी फ्रेश वाटेल. तेव्हा काव्या म्हणते नाही नको, आपण दोघं शेअर करूया, तसंही तुम्ही मगापासून ड्राईव्ह करताय, थकला असाल. आणि मग पार्थ आणि काव्या दोघंजणं आता एकच मिसळपाव शेअर करतात. आणि मग खाऊन झाल्यावर पार्थ म्हणतो बरं चला आता लवकर निघायला हवं, आपल्याला आणखीन वेळ असा बाहेर वाया घालवून चालणार नाही. त्याबरोबर मग पार्थ लगेचच बिल भरतो आणि पार्थ आणि काव्या दोघंजणं तिकडनं निघालेले असतात. गाडीत आता पार्थ काव्याला म्हणतो काव्या तुम्ही जरा झोपा, सकाळी नाही तर तुम्हाला पेपर लिहिताना झोप वगैरे येईल आणि ते आपल्याला महागात पडेल. त्याबरोबर काव्या म्हणते ठीक आहे, मी तुम्ही म्हणताय तसंच करते. आणि मग काव्या आता पुस्तकं वगैरे सगळं बंद करून ठेवून देते आणि तशीच गाडीमध्ये झोपून जाते. ती पार्थला म्हणत असते देशमुख हॉटेलवरती पोहोचलो की आता मला उठवा, सॉरी नाही म्हणजे. त्यावर पार्थ म्हणतो त्यात सॉरी काय काव्या, आता आपल्याला थोडीच माहीत होतं रस्त्यात आपल्याला इतक्या सगळ्या अडचणी येतील म्हणून, तरी नशीब आपण 1 दिवस अगोदर निघालो म्हणून कमीत कमी आपल्याला उद्या परीक्षेच्या वेळी तरी वेळेवर जाता येईल पेपरला. त्यावर काव्या म्हणते थँक्यू टू यू, तुमच्यामुळेच तर उद्या वेळेवर परीक्षेला मला जाता येईल. जर तुम्ही 1 दिवस प्रायर निघूया असं म्हणाला नसतात तर मी 1 दिवस आधी निघालेच नसते. त्याबरोबर पार्थ म्हणतो बरं चला पुरे झालं माझं आभार प्रदर्शन, आता झोपून घ्या थोडा वेळ. काव्या म्हणते नक्की ना, मी झोपले तर तुम्हालासुद्धा झोप येणार नाही ना. पार्थ म्हणतो नाही येणार मला झोप, तुम्ही झोपा. त्याबरोबर लगेचच काव्या थँक्यू सो मच देशमुख असं म्हणते आणि आता ती झोपत असते. झोपताना ती विचार करते थँक गॉड पार्थ म्हणाले लवकर निघूया म्हणून खरं तर एवढं सगळं शक्य झालं. जर ते लवकर निघूया म्हणाले नसते तर किती उद्या प्रॉब्लेम झाले असते, त्यांना खरंच किती काळजी आहे माझ्या परीक्षेची. तर दुसऱ्या बाजूला आता पार्थ हा रम्याला खूपच जास्त राग आणि चिडचिड देऊन गेलेला असतो, कारण तो काव्याबरोबर गेलेला असतो. त्यामुळे तिला असं वाटत असतं की हातातली सगळी कामं सोडून नवीन प्रोजेक्ट हातात घेतलं आहे ते मागे ठेवून हा पार्थ त्या काव्याला परीक्षेला कसलं सोडायला गेला आहे. ती काय लहान मुलगी आहे का की कुकुळं बाळ आहे की तिला परीक्षेच्या सेंटरपर्यंत एकटीला जाता येत नाही. एवढी काय गरज आहे त्या काव्याच्या मागे पुढे करण्याची. तरी नशीब ही याला एवढं झिडकारते, ही याला प्रत्येक वेळी वाईट वागवते. जर ही याच्याबरोबर चांगली वागली तर हा तर हिच्यासाठी काय नाही ते करेल. इतक्यात तिला नंदिनी दिसते आणि मग तर नंदिनीला बघून रम्या आणखीन चिडते. रम्या म्हणते एक बहीण काही कमी होती तर डोक्यावर मिऱ्या वाटायला आता तू सुद्धा आलीस. 16 डिसेंबरचा दिवस इतक्या लवलीस ग, निर्लज्ज आहात तुम्ही दोघी बहिणी. त्यावेळी नंदिनी काही बोलणार इतक्यात जीवाच तिकडे येतो आणि जीवा म्हणतो ए रम्या काय बोललीस, माझी बायको आणि निर्लज्ज. कमीत कमी बोलताना तोंड सांभाळून आणि विचार करून बोललीस ना तर जास्त बरं होईल. नाही म्हणजे तुझं तोंड जे जास्त चालतं आहे, जे जास्त तुझं तोंड सुटलं आहे त्या तोंडाला जरा आवर घाल. नाही माणसाने लायकीपेक्षा आणि कुवतीपेक्षा जास्त बोलू नये. आधी स्वतःची पात्रता ओळखावी आणि त्यानंतरच माणसाने पुढे शब्द बोलावे, समजलं ना. त्याबरोबर लगेचच आता रम्या ही जीवाला म्हणत असते हे बघ जीवा, तू आमच्यामध्ये बोलायची गरज नाही आहे, मी तुझ्याशी बोलत नाही आहे ना, मी त्या रम्या म्हणते का नंदिनी बरोबर बोलते आहे ना, मग ती देईल उत्तर, तिचं काय तोंड शिवलं आहे. त्याबरोबर लगेचच जीवा म्हणतो अरे वा शब्बास, हुशारच आहेस की तू. माझ्या घरात उभी राहून माझ्याच खोलीबाहेर तू माझ्याच बायकोबरोबर उज्जत घालतेस, तिला वाटेल तसं हवं नको ते घालून पाडून बोलतेस आणि वरनं तुझी अशी अपेक्षा की मी तुला काही बोलू नकोस. वा शाब्बास रम्या. त्याबरोबर मग आता पुढे आणखीन वाद वाढणार असतो. त्यामुळे मग लगेचच नंदिनी म्हणते की जीवा बास पुरे झालं, काय चाललंय तुमचं. अहो भिकारड्याच्या नादी लागून आपण सुद्धा कुठे आपलं तोंड खराब करून घ्यायचं. आणि ही रम्या हिची लायकी आहे का एवढी की हिच्याबरोबर तुम्ही वाद घालावा.
अहो निर्लज्ज मुलगी आहे ही एक नंबरची. हिला ना स्वतःच्या अब्रूची पडली आहे ना स्वतःच्या इज्जतीची काही पडली आहे. तिच्याबरोबर वाद घालून तुम्ही स्वतःचं नुकसान का करून घेताय? का उगाचच संध्याकाळच्या भारोभार बत्तीच्या टायमाला स्वतःचं तोंड खराब करून घेताय? मुळात ना तुम्ही काही बोलूच नका. आणि रम्या तू ना पुन्हा माझ्या काव्याच्या, पार्थच्या किंवा माझ्या नवऱ्याच्या कोणाच्याही नादी लागू नकोसा. जर तू कोणाच्या नादी लागायला गेलीस ना तर याद राख माझा म्हणजे मी काय करेन ना तुझं ते सांगता येत नाही. आता मी गप्प बसली आहे याचा अर्थ असा होत नाही की मी तुला उत्तरं देऊ शकत नाही. आता जीवांनी सांगितलं ना तुला एवढ्या समजूतदार भाषेत म्हणून मी गप्प आहे. एवढं बोलून आता नंदिनी गप्प बसते. इतक्यात जीवा खोलीत जातो आणि खोलीचा दरवाजा पुढे ढकलून देतो. त्याबरोबर नंदिनी आता जीवाला म्हणू लागते, जीवा आता काय चाललं हे तुमचं लहान मुलांसारखं? आता इथे माझी एवढी बाजू घेतलीत, माझ्यासाठी ठामपणे उभे राहिलात, बोललात आणि आता लगेच आतमध्ये जाऊन दरवाजा बंद केलात. हे सगळं काय सुरू आहे तुमचं जीवा? प्लीज यार असं नका ना वागू. उघडा ना दरवाजा आता. जे झालं तेवढं पुरे झालं. उघडा बरं आता दरवाजा जीवा. त्याबरोबर नंदिनी आता दरवाजाला हात लावते आणि दरवाजा आतमध्ये जातो. नंदिनी म्हणते, दरवाजा उघडाच होता याचा अर्थ? जीवा अहो काय सुरू आहे? का वागताय माझ्याबरोबर असं? सोडा ना तुमचा राग. आता तुमचा राग घालवण्यासाठी मी काय करू बरं? तुमचीच टेक्निक वापरू का? असं म्हणत नंदिनी हा रुसवा सोड सखे पुरे हा बहाना सोड ना बोला हे गाणं जीवासाठी गाते आणि म्हणत असते, जीवा प्लीज आता बाद झालं. आता किती मनवण्यासाठी प्रयत्न केलेत मी तुम्हाला. तुम्ही जितकं माझ्यासाठी केलं ना तितकं नाही म्हणता आलं तरी त्याहून अर्धे प्रयत्न तर मी केलेतच. आणि मला खात्री आहे की तुम्ही माझी मेहनत काही अशी वाया जाऊ देणार नाही. प्लीज माफ करा ना जीवा मला. आणि सॉरी, खरोखर मला नव्हतं आठवत त्या रात्री मी दारू प्यायल्यानंतर आपल्या दोघांमध्ये काय काय घडलं, काय काय झालं. पण आता मला सगळं व्यवस्थित आठवतं आहे ना. मग का तरीही तुम्ही माझ्याबरोबर असं वागताय? मी बाबांना सुद्धा जाऊन सगळं खरं सांगणार आहे. आणि मला आता तुमच्याशिवाय नाही राहायचं आहे जीवा. तुमच्याशिवाय नंदिनी अपूर्ण आहे. आणि म्हणूनच आता मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की प्लीज हा रुसवा, फुगवा, चिडणं, रागवणं सगळं सोडून द्या. आपण पुन्हा नव्याने एकत्र येऊया. नव्याने आपल्या नवीन आयुष्याची, नवीन सुखी संसाराची, नवीन वर्षात सुरुवात करूया. काय गरज आहे हे सततचं चिडणं, सततचं भांडण या गोष्टींची? बघा ना आता सगळं व्यवस्थित होतं आहे ना, मग आपणही व्यवस्थित वागायला लागूया ना. आणि राहिला प्रश्न बाबांचा, तर बाबांच्या वतीने सुद्धा मी तुम्हाला सॉरी म्हणते. ते रागाच्या भरात चिडून ओरडून काहीतरी बोलून गेले असतील. पण खरंच मला तुमच्यापासून आता वेगळं नाही राहायचं. मी समजवेन त्यांना. मला माफ करा जीवा प्लीज. आता नंदिनीने एवढी माफी मागितल्यावर, एवढी काकुळतीने माफी मागितल्यावर शेवटी जीवासुद्धा नंदिनीला माफ करतो. तो तिला जवळ करतो, तिच्या कपाळावर किस करतो आणि तिला सांगतो, नंदिनी माझा राग तुझ्यावर नाही तर तुझ्या वागण्यावर होता. मी तुला मनवण्याचे खूप प्रयत्न केले पण तरीही तू मला समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाहीस. तू माझं काहीच ऐकून घेत नव्हतीस आणि म्हणूनच मी रागवलो होतो. म्हणून मी काही तुझ्याशी कायमचं बोलणं बंद केलं नव्हतं. मला वाटलंही नव्हतं की मी चिडलो तर तू मला मनवशील. पण फायदा झाला की नाही माझ्या चिडण्याचा? मी चिडलो म्हणूनच तर तू मला मनवायला आलीस. त्याबरोबर नंदिनी म्हणते, अच्छा म्हणजे म्हणून तुम्ही माझ्यावरती रुसून बसला होतात? तसा लगेचच जीवा हसतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक इंटरेस्टिंग व्हिडिओचे अपडेट मिळत जातील आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांना आजच्या पुरतं इथेच थांबूया. धन्यवाद.